पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, कारण तुमच्या बँक खात्यामध्ये आता 1,500 नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहे। नेमके 4,500 रुपये कोणत्या पद्धतीने व कोणते हप्ते भेटणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर लाडक्या बहिणी, तुम्ही पाहू शकता तुम्हाला मार्च महिन्यापासून म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे मार्चच्या महिन्याचे पैसे भेटले नाही, एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे भेटले नाही। आता मे महिना चालू आहे। आता लाडक्या बहिणीचे काय विषय झालता, केवायसी मुळे काही हप्ते रखडण्यात आले होते। आता 30 एप्रिल पर्यंत केवायसी लास्ट मुदत होऊन गेलेली आहे। आता इथून पुढे केवायसीची मुदत वाढणार नाही। त्यानंतर जेवढे पण लाडक्या बहिणी केवायसी मध्ये पात्र झाले असतील, ज्यांची केवायसी कंप्लीट झाली असेल त्यांना सुद्धा रेग्युलर म्हणजेच मार्च महिन्यापासून त्यांना हप्ते भेटणार। म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे हप्ते सरकार काय म्हणत आहे, 3 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणी आम्ही येत्या काही आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणी बँक खात्यामध्ये 3 हप्ते आम्ही जमा करणार आहोत। म्हणजे 3 हप्ते कशा पद्धतीने तुम्हाला तर 3 हप्ते भेटले म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 4,500 रुपये जमा होणार आहे। हो लाडक्या बहिणी, एकदम खरं ऐकता तुम्ही, तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 4,500 रुपये जमा होतील। आता पुढच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। केवायसी पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे हप्ते जमा होणार आहे। ही नवीन अपडेट तुम्हाला जर आपण माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असेल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।